जंगलातून होळी आणण्यासाठी गेलेल्या 5 तरुणांना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात येऊन त्यांच्यावरच गुन्हा दाखल केल्याने संतप्त 500च्या वर आदिवासींनी वसई येथील वन विभागाच्या कार्यालयात घुसून कार्यालयाची तोडफोड केली आहे। वसई पूर्व रेंजनाका येथील वन विभागाच्या कार्यालयात आज सकाळी 6 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे। कामण बेलकडी येथील 8 ते 10 तरुण दरवर्षी प्रमाणे मध्यरात्री तुंगारेश्वर राष्ट्रीय अभयारण्यात होळी आणण्यासाठी गेले होते। पहाटे 3च्या सुमारास होळी घेऊन येताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना अडून तेथेच पकडून बेदम मारहाण करीत त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला असल्याचा आरोप आहे। नागेश तबाले, कमलेश चौधरी, हरेश वज्रा, मनोज थालकर, मेघनाथ कोंडस असे गुन्हा दाखल झालेल्या आदिवासी तरुणांचे नाव आहे। सध्या वाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे। संतप्त आदिवासी जमावाने कार्यालयातील खुर्च्या, कॉम्प्युटर, टेबलची काच इत्यादींचा मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे। माझं नाव अजय वज्रा। काय झालेलं नेमकं त्या ठिकाणी सांग। आम्ही होळी आणायला जंगलात गेलेलो। सुमारे 3 वाजले असतील। आम्ही होळी घेऊन उतरलो आणि आराम करत होतो जंगलात। तेवढ्यात फॉरेस्टवाले आले आणि आम्हाला बेदम मारहाण केली, कुठलाही प्रश्न न विचारता। आणि आमचे दोघे तिघे एवढे मारले की त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं। आणि आम्ही कसे त्यांच्या हातातून निसटलो आणि गावकऱ्यांना जाऊन याची पूर्ण जाणकारी दिली। तेव्हा सर्व गावकरी आले आणि आम्हाला तिथून सोडवलं आणि गणेश भाऊ आम्हाला इकडे घेऊन आले आणि त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला। काय नेमकं होळीसाठी काय आणायचं होतं रानातून तुम्हाला? होळीसाठी आम्हाला झाड आणायचं होतं। पारंपरिकरित्या आम्ही आदिवासी असल्यामुळे जंगलातूनच होळी आणतोय दरवर्षी। आणि यावर्षी सुद्धा त्याच सुमारे 10च्या दरम्यान रात्री आम्ही निघालेलो, कारण रात्री येऊन आणि सकाळी आम्ही कामाला जातोय, कारण की कामासाठी सर्व मुले जातात, आम्ही गरीब असल्यामुळे। आणि त्यासाठी आम्ही रात्री गेलेलो आणि रात्री आम्हाला आराम करता बघितलं का त्यांच्या मनात काय आलं माहिती नाही आणि आम्हाला बेदम मारलं।